नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे खास पाहुणी आली आहे, जी अशी पाहुणी आहे सहसा कुठं दिसत नाही, पण ती सगळ्यांना माहिती आहे. आणि तिचं नाव आज इंडस्ट्रीत उच्चारलं की असं वाटतं की अरे कुठं आहे ती. आपल्यासोबत आहे मयुरी वाघ. मयुरी, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. मयुरी वाघ हे नाव आलं की पहिली मोठी सिरियल तुम्हाला दिसते ती अस्मिता. अस्मिता जवळपास 2-3 वर्ष चालली होती आणि ती खूपच लोकप्रिय झाली होती. तिथलं कॅरेक्टर तिचं लोकप्रिय झालं होतं आणि त्यानंतर मयुरी एस्टॅब्लिश झाली, अनेक गोष्टी करायला लागली. पण गेल्या काही महिन्यांपासून, वर्ष रात्र आपण म्हणू शकतो, मयुरी कुठंच नव्हती. जेव्हा केव्हा चुकून रील यायचं अस्मिताचं, किंवा काही दिसायचं, काही बघितलं जायचं, काही रेफरन्स यायचे, तेव्हा तेव्हा पुन्हा तुझा उच्चार व्हायचा, पण तू कुठं आहेस असा विषय होत असे. आज तू आली आहेस, तर तुझं स्वागत करतो. तू आवर्जून आलीस याबद्दल आम्ही एक छोटीशी भेटवस्तू देतो. आशमन पेबल्स तर्फे ही एक दिवाळीचं छोटंसं गिफ्ट हॅम्पर आहे. आशमन पेबल हा हँड पेंटेड दिवे आहेत त्यांच्याकडे, आणि मला खात्री आहे की असा दिवा तुझ्याकडे नसेल, आणि जो हा आहे तो इतरांकडे नसेल. सो तुम्हाला जर आशमन पेबल हवा असेल तर आशमन इन्स्टावर आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता, घेऊ शकता. तर सुरू करूया. येस. तर पहिला प्रश्न माझा हाच आहे की कुठं आहेस? इतकी तू छान एस्टॅब्लिश झाली होतीस, तुला लोकप्रियता चांगली मिळाली होती, क्रिटिकली एक्लेम्ड होतीस तू. मग तू डान्सर पण आहेस, तुला कॉमेडीचा सेन्स आहे, तू नाटकात काम केलेलं आहेस, तुला सिरियल पण माहिती आहे, तू सिनेमा पण केलेला आहे. असं कुठलं माध्यम नाही की तू तिथं काम केलं नाही आहेस. असं सगळं असताना तू छान पण दिसते आहेस, तर तू गायब कुठे आहेस? तू कुठं आहेस? इथेच मी ॲक्च्युली अस्मिता खऱ्या अर्थाने अस्मिताने मला ओळख दिली. अगदीच बरोबर आहे. त्याच्या आधी मी काही मालिकांमध्ये काम केलं होतं कॉलेजमध्ये असताना, काही सिनेमे केले होते. खरं तर म्हणजे सुरुवात मी पहिल्यांदा आयुष्यात कॅमेरा फेस केला तो सिनेमासाठी केला होता, आणि थिएटर केलं होतं, ॲडव्हर्टिजमेंट काही केल्या होत्या मधल्या काळात. अस्मिताने खऱ्या अर्थाने माझ्या चेहऱ्याला ओळख दिली, आणि त्याच्यानंतरही मी काही मालिका केल्या, पण मे बी अस्मिता इतपत त्याला तेवढी नसतील त्या पोहोचल्या मालिका. पण माझी लास्ट ॲक्च्युली असं म्हणायला गेलं तर लास्ट शो जो मी एक सोनी मराठीवर केला होता, त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली ते संपलं आणि कोविड स्टार्टेड. तर कोविडची 2 वर्ष म्हणजे म्हणजे सगळंच जवळपास ठप्प झाली होती इंडस्ट्री. आणि त्या मधल्या काळानंतर मला पर्सनली असं झालंय की खूप चॅनल किंवा एकंदरीत शोजमध्ये ना बजेट इतके कमी झालेत, आणि खूप नवीन चेहरे आलेत त्या दरम्यान. सो माझ्यापर्यंत काही प्रोजेक्ट जे आले जे खूपच म्हणजे काय म्हणता येईल की कमी बजेटपासून सुरुवात होती, किंवा लोकांचं असं झालं की आता एनिवे जसं तर तुम्हाला वाटते की मी कुठे आहे, तर तसंही तुम्ही 2 वर्ष कुठे नव्हतात किंवा तुम्ही काहीच केलं नाही, तर मग आता पुन्हा एक नव्याने सुरुवात करा. आणि माझा असा मुद्दा नाही आहे की मला खूप उत्तमच पैसे मिळायला पाहिजे, पण एक छान काहीतरी काम, म्हणजे आता जसं मला माझ्यासाठी किंवा लोकांसाठी आज 10-12 वर्षानंतर सुद्धा जर लोक मला अस्मिता म्हणूनच ओळखतात, सो हे एक प्रकारे हे चांगलं पण आहे की लोकांच्या मनात ती इतकी खोलवर रुजलेली आहे की मग मला माझी ही जबाबदारी वाटते की त्या कॅलिबरचं किंवा त्या तितकं उत्तम एखादं कॅरेक्टर मिळायला पाहिजे, आणि तेवढं उत्तम काहीतरी करावं की लोकांना असं नको वाटायला की अरे हिने इतकं भारी काम केलं होतं काहीतरी आणि मग हे का करतेय. सो अशा कारणांमुळे ही काही प्रोजेक्ट्स मी नाही घेतली. नंतर असं झालं की लोकांना खूप असं वाटायला लागलं मी इंडस्ट्री सोडली आहे, आणि हे मला नाही माहिती हे कोणाकडनं हे कुठून आलंय. कारण मधल्या काळात काही पर्सनल आयुष्यात ज्या घडामोडी घडल्या त्याच्यानंतर लोकांना असं वाटलं की मी इंडस्ट्री सोडलेली आहे आणि कामच घेत नाहीये. म्हणजे माझ्याकडे खूप जण आत्ताही जे मला येतात कॉन्टॅक्ट्स, त्याचं हेही कारण असू शकतं की त्या मधल्या काळात मी थोडी जरा डिटॅच झाले होते सगळ्याच गोष्टींपासून. सोशल मीडिया म्हणा, किंवा लोकांशी स्वतः संपर्क साधणे, किंवा आपल्या इंडस्ट्रीचे जे काही कार्यक्रम होतात, अवॉर्ड्स आहेत किंवा फंक्शन्स आहेत, पार्टीज आहेत, तिथे जाणं मी टाळत होते, कारण मला माझ्या स्वतःसाठी वेळ हवा होता. मधल्या काळात मी माझा कॉन्टॅक्ट नंबर चेंज केला. तो खूप जणांचं असं झालं की तुझा नंबर
लागतच आता नाहीये. मिळतच नाही. त्यामुळे लोकांना खरोखर असं वाटलं होतं की ही आता इंडस्ट्री सोडून बंद केलं हिने काम आणि आता ही नाहीच आहे. सो मे बी तेही कारण असेल की त्यानंतर खूप कमी प्रोजेक्ट्स आले माझ्यापर्यंत, किंवा गेल्या 2 वर्षात मी असं म्हणेन की खूप प्रोजेक्ट्स आले, म्हणजे अगदी की झालंय आता सगळं फायनल, फक्त अग्रीमेंट साईन करायचं आहे आणि आपण एक 15 दिवसात आपण फ्लोअरवर जातोय, आणि समहाऊ काहीतरी कारणामुळे इट डिड नॉट हॅपन. म्हणजे तो शोच नाही आला, किंवा त्याच्यामध्ये दुसरं कोणीतरी कास्ट झालं, किंवा काहीतरी इश्यूमुळे ते माझ्यापर्यंत आलेलं काम ते पुढे सरकलंच नाही. बरं. सो या कारणांमुळे गेल्या एक कोविडपासनच्या ह्याच्यात खूप बऱ्यापैकी गॅप झाला. हां. आता रिसेंटली मी एक स्टार प्रवाहावरती कॅमिओ केला होता. त्याचं कारणही तेच होतं, कारण मला तिथे एक निगेटिव्ह भूमिका करायला मिळाली. सो ॲज अन ॲक्टर मला असं होतं की काहीतरी वेगळं करून करूया. बघूया. मधल्या काळात एक शो केला होता सोनी मराठीचा, जिथे मायथॉलॉजिकल होतं. एकविरा आईची भूमिका केली होती. सो मग काहीतरी वेगळं करण्याचा एक जो अट्टहास आहे की काहीतरी वेगळं करून प्रेक्षकांपर्यंत जाऊया. काय होतं, ऍक्टरला हा अधिकार नसतो की काहीतरी वेगळं करून बघूया. ऍक्टरला वाटच बघायला लागते काहीतरी वेगळं येण्याची. तोपर्यंत तुम्हाला जे मिळते ते करायचं, आणि तुम्ही जर खरंच वेगळे असाल तर ते वेगळे पण दिसत राहतं, कारण ती परफॉर्मिंग आर्ट आहे. जसं पॉडकास्ट आहे, खूप सारे पॉडकास्ट आहेत, पण मी वेगळं काहीतरी करतो म्हणून मी करायला जात नाही. मी जे करतोय ते मी जर मनापासून करायला लागलो तर तो वेगळा ठरतो, कारण हे परफॉर्मिंग आर्ट आहे. सो वाट बघणं हे पेशन्सचं काम आहे. आणि तुझ्या केसमध्ये कोविड नंतर खूप मोठा काळ आहे. एखाद्या ॲक्ट्रेसच्या आयुष्यात 4 वर्ष खूप जास्त मोठी असतात. अशा वेळेला तुला असं वाटलं नाही का की जो आपला छाप जो सोडलायस तू अस्मिताच्या रूपानं, जो खूप चांगला आहे, तो कॅश करून आपण आणखी काही करू शकतो का? आणखी काही धडपड करावी का? किंवा आपण काही प्रोजेक्ट घेऊन जावेत का? असं काही धडपड झाली? मी आत्तापर्यंत मला 2दा-3दा माझ्या पर्सनल अनुभवातली गोष्ट आहे की असंही झालं आहे की जसं तुम्ही म्हणालात की खूप पेशन्सची गोष्ट आहे. कारण आपली इंडस्ट्री खूप म्हणजे आज काम आहे उद्या नाही आहे, किंवा कधी कधी पैसेच रखडतात लोकांचे खूप महिने वर्षोनवर्ष. मंथली एक सर्टन अमाऊंट आपल्या अकाउंटला येते असं होत नाही. येतेच असं होत नाही, होतही, पण बऱ्याचदा ते होतही नाही. सो पेशन्स तर खूप पाहिजेच सगळ्याच बाबतीमध्ये. आणि मग मला मध्ये असं झालं होतं की एक काम करत आपण की मला नाही वाटत मी 9 to 5 जॉब करू शकते आयुष्यात. कधी मला असं वाटत नाही की मी असं करू शकते. सो फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड काहीतरी. सो आता जो एक गेल्या मे बी 15 वर्षातला अनुभव आहे, किंवा जेवढं सेटवरती स्क्रिप्ट नाही म्हटलं तरी बऱ्याचदा असं होतं की आपण ते वाचतो, मग ॲज अन ॲक्टर आपल्याला बऱ्याच गोष्टी सुचत असतात की रे असं करू शकलो असतो कोण, किंवा असं काही असतं तर मग म्हटलं आपण ॲज अ क्रिएटिव्ह काहीतरी करून बघूयात कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी. सो मी त्या अनुषंगाने पण म्हणजे ऍक्टिंग सोडून पण ह्या फील्डशी रिलेटेड काहीतरी वेगळं, जिथे मे बी मंथली पेचेक येईल. सो मी चॅनल्सला पण ऍक्च्युली जे मित्र आहेत चॅनलमध्ये त्यांच्याशी बोलले. तेव्हा अद्वैत होता झीमध्ये, सोहा होती सोनीमध्ये, मी सगळ्यांशी बोलले होते आणि सगळ्यांचं असं होतं की तू का हे करायचंय, तुझं चांगलं चाललंय ऍक्टिंगचं, तुला काय हे काय होतं. मला असं होतं की मला ऍज अ क्रिएटिव्ह जॉईन करायचंय इकडे तुमच्याकडे, की मे बी मी काही क्रिएटिव्ह माझे सजेशन देऊ शकते, किंवा ऍज अन ऍक्टर आम्हाला बऱ्याचदा असं होतं की चॅनल मधनं असं सांगण्यात आलंय, पण अरे पण ऍज अन ऍक्टर मला असं वाटतं की हे असं होतं, तर मग आपण एकदा डिस्कस करूयात का. मी आता मी म्हणजे कॅमेरा समोर काम केल्यामुळे कॅमेरा मागे राहून मे बी मला आर्टिस्ट विषयी जास्त कनेक्ट होऊ शकतो. सो मग मी क्रिएटिव्ह म्हणून ट्राय करू शकते का, तर त्यांचं असं होतं की नाही. सो दॅट्स हाऊ ऍक्च्युली एकविरासाठी मग सोहा असं होतं की नको, मग त्याच्यापेक्षा ही मालिका, तुला काहीतरी वेगळं करायचं ना, तू मायथॉलॉजिकल केलेलं नाहीयेस, तू ही मालिका घे, आपण एकविरा करूया. सो दॅट्स हाऊ ऍक्च्युली ती मालिका मी केली. ती ऍक्च्युली कोविड नंतरच केली, पण ती पण ऍक्च्युली जास्त वर्क नाही झाली मे बी, म्हणून ती फार लोकांच्या लक्षात नसेल राहिली. पण असं मला बऱ्याचदा झालंय की मी जेव्हा फील्ड हे सोडून बाहेर पडावं तेव्हा माझ्याकडे पुन्हा आपसूक काम आलंय. म्हणजे अगदी अस्मिताच्या सुरुवातीची गोष्ट सांगते. मी अस्मिताच्या आधी मी काही मालिका केल्या होत्या, 4-5 मालिका तुम्ही केल्या होत्या, छोटे छोटे कॅरेक्टर, कारण तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. त्याच्यानंतर मी अस्मिता सुरू व्हायच्या जस्ट आधी मला असं लहानपणापासून असं होतं की मला एअर हॉस्टेस बनायचं आहे. सो मी एअर हॉस्टेसचा इंटरव्ह्यू दिला होता जेटमध्ये. माझं
म्हणजे ऍक्च्युली फक्त अग्रीमेंट म्हणजे जे काही राहिलं त्यांच्या होतं. फॉर्मॅलिटी पेपर Formality राहिली तेवढं होती. राहिलं होतं. अदरवाईज सगळे लेवल इंटरव्ह्यूज आणि सगळं झालं होतं. आणि अस्मितासाठी कॉल आला. सो अगेन आय वॉज लाईक की हे करू का ते, पण नेहमीच इथलं पारडं जड होतं. सो माझा हा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मी वेगळं फील्ड चूज करायचा प्रयत्न केलाय तेव्हा इंडस्ट्रीने पुन्हा मला इथे आणलेलं आहे. सो मी आत्ता मग मला असं कधीतरी वाटतं की जर आता आपल्याकडे काम नाही आहे तर आपण काहीतरी बिझनेस सुरू कराव्या, म्हणजे पटकन आपल्याकडे काहीतरी काम येईल त्या नियमानुसार. सो बाकी गोष्टी मी ट्राय करायचा प्रयत्नही केला, पण पुन्हा फिरून. आता अस्मिताचा विषय तू काढलास म्हणून सांगतो की समजा तू हा डिसिजन घेतलास की मी आता अस्मिता करणार आहे, एअर होस्टेस खाऊ दे आपण नंतर करू केव्हा तरी. अस्मिता करायला लागल्यानंतर जे यश तुला मिळालं किंवा जे फेम मिळालं ते पहिल्यांदाच मिळालं होतं तुला. त्या काळातली अविस्मरणीय गोष्ट काय होती ॲज अन ॲक्ट्रेस? खूप आहेत. रादर मला असं वाटतं की बऱ्याचदा काय होतं, आपण त्या फ्लोमध्ये असतो की आपल्याकडे आपण खूप काम करतोय, खूप अप्रिसिएशन मिळतंय आणि मग किंवा आता त्याच्या अनुषंगाने रिलेटेड बाकीच्या गोष्टी जसं की अवॉर्ड फंक्शन्स आहेत किंवा कुठे परफॉर्मन्स करायचा आहे, आपण त्याच्यात इतके गुंगून जातो की ते फेम किंवा तो आनंद घ्यायचं राहून जातं. आणि अस्मिताच्या बाबतीत ऍक्च्युली मला असं झालं, म्हणजे आज तागायत गेले 12-15 वर्षानंतर सुद्धा जर अस्मितासाठी लोक मला अप्रिशिएट करतात तर मी स्वतःहून कधीतरी विचार करते मग मी तेव्हा हे का नाही एन्जॉय केलं. रादर मला हे पर्सनली माझा हा खूप प्रॉब्लेम की जर मला कोणी असं म्हणलं ना की छान करतेस ना काम किंवा तू छान दिसतेस ना, तर ते थोडं घ्यायला ना मी एक मला कॉम्प्लिमेंट घेण्यासाठी मला वेळ लागतो. म्हणजे मला कळत नाही की ते कॉम्प्लिमेंट कशा पद्धतीनं घ्यावी. रादर तुम्ही मला एखाद्या गोष्टीबद्दल असं म्हटलं की हे वाईट होतं तर मे बी मी ते पटकन रिसीव्ह करेन, पण सम हाऊ कॉम्प्लिमेंट घ्यायला वेळ लागतो मला. आणि त्यामुळे त्या अस्मिताचं तेवढ्या काळातलं मला असं आठवतच नाही की मी एन्जॉय केलं. रादर कारण मी डोंबिवलीची आहे आणि मला हे माझ्या ध्यानीमनेही नव्हतं की अस्मिता इतकं लोकांना आवडते किंवा एवढं बघतायत. माझी एक म्हणजे शाळेच्या मैत्रिणी आहेत आणि आमचा एक कट्टा ठरलेला असायचा की डोंबिवलीत गेलं की तिथे बसायचं, टाइमपास गप्पा मारायच्या. बेंच आहे एक तिकडे बाजूला, टिळकनगर एरिया एक छान, तिकडे असे बेंचेस आहेत, संध्याकाळी तिकडे बसतात लोक. आम्ही बसलो होतो आणि एक बाईकवरती एक फॅमिली पुढे गेली, ते रिटर्न आले आणि त्यांचं झालं तुम्ही अस्मिता ना. तर दॅट वॉज द फर्स्ट टाइम की मला असं झालं की अच्छा लोक मला ओळखतायत. म्हणजे हे माझ्या, कारण तोपर्यंत मी माझ्या ह्याच्यात होत की जायचं, काम करायचं, घरी यायचं, घरी आई बाबा किंवा फार तर मित्रमैत्रिणी कोण भेटतायत ते. अदरवाईज बाहेर आपण रस्त्यातनं जातो आणि लोक नोटीस करतायत किंवा लोक गर्दी करतायत हे मी तोवर अनुभवलंच नव्हतं. दॅट वॉज दी फर्स्ट टाइम आय गेस मला त्याची जाणीव झाली. आणि मग त्याच्यानंतर खूप असे अनुभवले, म्हणजे लोकांचं प्रेम, इतकं प्रेम अनुभवलंय की लोक इतक्या मनापासून ते बघतात. किंवा एक त्याच्यात आम्ही एपिसोड असं केलं होतं की जिथे ती मरते का काय अशी सिच्युएशन आहे आणि त्याच्यावेळी इतके लोकांचे रिस्पॉन्स होते की आमच्या घरी पोरं रडतायत एपिसोड बघून. कारण लहान मुलांना ऍक्च्युली अस्मिता खूप जास्त आवडायची. तर मी एकदा एका मॉलमध्ये होते आणि फूड कोर्टला ऑर्डर मी प्लेस करत होते. सो माझ्या बाजूला एक मिड एज माणूस आणि एक लहान मुलगी होती. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही अस्मिता का? तर म्हटलं हो. तर म्हणे सॉरी मला नाही लक्षात आलं, म्हणे ही माझी मुलगी आहे, हिला लक्षात आलं. आणि ती बेसिकली शी वॉज ब्लाइंड. तर तिला माझ्या आवाजावरनं तिने मला ओळखलं. तिने बाबांना सांगितलं की ही इथे हे आवाज आहे ना हा तिचाच आहे, आय एम शुअर तिचाच आहे, तुम्ही विचारा. आणि त्यांनी मला विचारलं. सो मस्त कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे माझ्यासाठी असं होतं की लोक, आणि हे जे संगीत कुलकर्णी आमचे दिग्दर्शक होते, प्रोड्युसर होते, ते आम्हाला नेहमी म्हणायचे की तुम्ही बोलण्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा ॲज अन ॲक्टर, कारण खूप असा आपला महिला वर्ग आहे जे भाजी चिरताना तुमची सिरियल ऐकतायत. सो ते व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचणं, फक्त एक्सप्रेशन नाही तर तुमचे शब्द किंवा तुमचे उच्चार किंवा तुमचं टोन व्यवस्थित प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ते बरेच जण फक्त ऐकतात. आणि ते ॲक्च्युली मला त्या दिवशी रिअलाईज झालं की म्हणजे तिला दिसत नाही पण तिने ऐकून फक्त आवाजावरनं. पण तुला जनरली ह्या काळामध्ये अस्मिता 3 वर्ष चालली असेल, 3-3.25 वर्ष, त्या काळामध्ये झीच्या काही पार्टीज असतात, नॉमिनेशन्स असतात, शोज असतात वेगवेगळे, त्याच्यामध्ये तर तुला परफॉर्म असेल किंवा लोकांचं प्रेम कळत असेल. कळत होतं. हो, पण अगेन झीच्या
टीआरपी तर असायचा. मी खरं सांगू, पर्सनली मी आयुष्यात कधी विचारलं जात नाही की आपला टीआरपी काय आहे, किंवा इन्स्टावरती पोस्ट करणे आमचा आज टीआरपी एवढा आला, आज आमचा नंबर 1 शो आहे. म्हणजे नो ऑफेन्स टू एनीवन, पण हे मी पर्सनली या गोष्टींमध्ये मी नाही पडत. माय पॉईंट इज की मी छान काम करते. बऱ्याचदा चॅनलकडनं फीडबॅक येतात. म्हणजे जसं आता मी रिसेंटली अबोली केलं होतं, अबोलीमध्ये मी कॅमिओ केला होता विच वॉज नेगेटिव्ह, आणि मी आयुष्यात पहिल्यांदा मी नेगेटिव्ह कॅरेक्टर करत होते. आणि चॅनलकडनं जे चॅनल ईपीज आहे त्यांचं पर्सनली मला कॉल आला की हे खूप छान, काही काही सीन तर इवन दे वर नॉट एक्सपेक्टिंग की तू हे करू शकतेस. कारण त्यांनी असं खूप गुडी किंवा जो एक अस्मिताचा कणखर लीड किंवा हिरो मटेरियल असं ते कॅरेक्टर होतं, तसं बघितलं होतं. सो ती पावती माझ्यासाठी की माझा दिग्दर्शक मला म्हणतोय, किंवा माझ्या चॅनलमधनं मला फीडबॅक येतो आहे, किंवा लोक रस्त्यातनं येता जाताना कौतुक करतायत. आणि अर्थात आई बाबा, माय मॉम इज दी बेस्ट आणि बिगेस्ट क्रिटिक. म्हणजे ती अशी खूप अशी असते की हे खूप वाईट केलंयस, मला नाही आवडलंय, काय घातलं होतंस हे, कसे केस तुझे, असं ती खूप बोलते मला. आणि तिला आवडली होती अस्मिता? हो, भयंकर. ती बघायची. ते दोघं माझे सगळ्यात बेस्ट चिअर लीडर आहेत मी म्हणेन. आई बाबा तर सगळीकडे ते पोस्ट कर, सगळ्यांना सांग, म्हणजे खूप छोटीशी काही गोष्ट असेल ना तरी ते. पण या सगळ्यामध्ये एक जनरली असं होतं की टीव्हीमध्ये एक सिरियल मिळाली, ती हिट गेली की टीव्ही चॅनलची जी यंत्रणा आहे ती तुमच्यावर लक्ष ठेवून असते. बरोबर. आणि मग त्यातून तुम्हाला आणखी कामं मिळत जातात, किंवा इतर सुद्धा ज्या चॅनलची म्हणजे शत्रू चॅनल म्हणूया आपण, कॉम्पिटिटर्स, त्यांचं पण लक्ष असतं तुमच्यावर. अस्मिता नंतर त्याचा जो एक गुडविल कॅश करणं असतं ना, ते का नाही करता आलं तुला, किंवा का झालं नाही? मी खरं सांगू, मी ना ह्या जे तर तुम्ही म्हणालात ना की एक शत्रू चॅनल, किंवा मी त्या गोष्टींमध्ये ॲक्च्युली खूप अडकले जे मी अडकायला नको होतं तेव्हा. म्हणजे त्या क्षणी माझ्या डोक्यात असं होतं की मी जर आत्ता या चॅनलचा शो केला आहे, मला समोरून ऑफर येते, पण मी जर दुसऱ्या चॅनलकडे गेले तर इथे पुन्हा मला नाही विचारलं तर. हे झालंय आणि म्हणजे हे घडलंय, आणि त्याच्यामुळे मी बऱ्याच संधी, 2-3 संधी मी तेव्हा ज्या इमिडिएट, कारण जसं तुम्ही म्हणालात की तेव्हा नोन फेस होता, आणि अर्थात कॉम्पिटिटिव्ह चॅनल्स ते ट्राय करतात तुम्हाला आपल्याकडे खेचण्याचा, आणि ते घडलंही. पण मे बी कोणी गाईड करणारं नव्हतं तेव्हा, किंवा मे बी करेक्ट मार्ग दाखवणारं. सो मी माझ्या डोक्याने, मला हा थॉट होता की दुसऱ्या चॅनलकडे जाऊन इथे मी बॅड बुक्समध्ये नव्हतं, मला गुड बुक्समध्ये राहणं गरजेचं आहे, कारण ह्या चॅनलकडनं मला एवढं मिळालंय, किंवा ह्यांच्यामुळे आज मला लोक ओळखतायत. सो ते थोडंसं मला त्यांच्याशी लॉयल राहणं गरजेचं आहे असं त्या क्षणी वाटलं, विच इज वाय ऍक्च्युली मी नाही घेतलं. पण अस्मिता नंतर नेमकं काय घडलं होतं? म्हणजे अस्मिता नंतर मग काय, या चॅनलने काय तुला ऑफर दिलं का, मग की ज्यांच्याबरोबर तू काम करत होतीस? जनरली आपण त्यात चालत्या किंवा पळत्या घोड्याला वापरतो ना आणखी, बरोबर, चांगलं लोकप्रियता मिळते तर आपण तिला आणखी ठिकाणी 4 ठिकाणी वापरूया, सिरियल देऊया त्यांना. असं काय झालं का? नाही झालं. पण ऍक्च्युली सरप्राइझिंगली मी म्हणलं तसं की आय वॉज ट्राईंग टू बी लॉयल टू सेम चॅनल, पण जे मला त्याच्या रिटर्न तेव्हा त्या क्षणी नाही घडलं. रादर मी तेव्हा इमिडिएटली सुरू केला होता शो, तो झी युवावरती होता. सो अगेन झीच फॅमिली, सो आय स्टार्टेड विथ इट. आणि ते संपेच तर मग नंतर ऑलमोस्ट 6 महिने आय वॉज नॉट वर्किंग. आणि मला असं झालं की जर मी इथं नाही काही घडत आहे, दुसरं जर काही चांगलं मिळतंय तर आय शुड टेक इट. सो मला सोनीचा शो आला होता तेव्हा, आणि मी सोनीचा शो तेव्हा घेतला होता, विच वॉज अगेन लीड. आणि तेव्हा माझं शूटिंग होतं पुण्यात, म्हणजे तो शोच आम्ही पुण्यात शूट केला अख्खा. सो अगेन जवळजवळ 1.5 वर्ष मी पुण्यात होते. तर तिथेही मला थोडंसं असं वाटलं, कारण मुंबईत जेव्हा आपण इथे असतो, इथले जसे इव्हेंट्स आहेत, प्रेमियर्स आहेत, तिथे आपण लोकांना भेटत राहतो. म्हणजे त्या काळात असं खूप व्हायचं की प्रेमियर्ससाठी फोन आलेत किंवा अवॉर्डसाठी, पण कारण मी पुण्यात असायचे आणि डेली सोपचं शूटिंग असायचं, समहाव मी इथं नाही येऊ शकले त्या गोष्टींना. तो अगेन थोडंसं डिस्कनेक्ट झालं माझं म्हणजे चॅनलच्या लोकांशी म्हणा किंवा इंडस्ट्रीतल्या लोकांशी म्हणा. सो तेवढा एक, आणि ते संपलं आणि कोविड आला. सो तसं म्हटलं तर मुंबईपासनं खूप एक सलग 3-4 वर्ष माझा, म्हणजे मुंबई किंवा इंडस्ट्रीशी 3-4 वर्षाचा गॅप गेला थ्रू आउट. 1.5 वर्ष तिकडे पुण्यात शूटिंग करत होते, तिथून आले आणि कोविड सुरू झालं, त्यामुळे ते पुढचे 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये गेले. सो तो जो काइंड ऑफ कनेक्ट होता. मगाशी बोलता बोलता तो मधला पिरियड खूप खडतर होता म्हणालीस ना, तो कुठला पिरियड होता? ड्युरिंग आय गेट
झी युवाचा जो शो माझा संपला त्याच्यानंतर फुलराणी सोनी मराठीचा शो, त्याच्यासाठी मी पुण्यात शिफ्ट झाले. सो फ्रॉम दॅट तेव्हापासूनच रादर तो अख्खा शो जवळपास आय वॉज स्ट्रगलिंग इन माय पर्सनल लाईफ. सायमल्टेनियसली आय वॉज शूटिंग देअर, सायमल्टेनियसली आय वॉज आउट ऑफ मुंबई, आउट ऑफ रीच ऑफ माय पीपल, माझे पेरेंट्स. सो काइंड ऑफ मी तिथे एकटी पण होते, पण थँकफुली आय वॉज वर्किंग. पण ॲट द सेम टाइम पर्सनल लाईफमधल्या सगळ्या ज्या घडामोडी घडत होत्या त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये तू लग्नाचा निर्णय घेतलास. तो तर आधीच झाला होता. तो लग्नाचा निर्णय घेतला, लग्न केलंस, त्यानंतर हा पिरियड सुरू झाला. करेक्ट. त्यानंतर हा पिरियड सुरू झाला. यावेळची तुझी सिच्युएशन काय होती, काय घडत होतं? मी खरं सांगू का, मी लग्नाचा डिसिजन, मला आता कुठल्याच गोष्टीचं रिग्रेट असं नाही आहे, पण मी लग्नाचा डिसिजन खूपच लवकर घेतला असं मला वाटतं. मी आत्ताची जी जनरेशन बघते ना, की लोक खूप विचार करून लग्न करतात, हे मी नाही केलं. म्हणजे मी बघितलंय मुली खूप अशा सॉर्टेड असतात की एक एक्स अमाऊंट पगार असलेलाच मुलगा पाहिजे, त्याचं घर पाहिजे, किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये हे असंच पाहिजे. या गोष्टी बघून जनरली मुलं किंवा मुली दोन्ही आजकाल खूप सॉर्टेड आहेत या बाबतीत. माझं तसं नाही झालं. मी खूप घाईगडबडीत म्हणता येईल, किंवा एक त्या फ्लोमध्ये आय टुक अ डिसिजन. आणि ॲज ऑलवेज माय पेरेंट्स सपोर्टेड. मे बी त्यांना तेव्हा ते पटत नसेलही, पण दे सपोर्टेड मी. आणि त्याच्या 6 महिन्यातच इट वॉज म्हणजे चुकलाच होता डिसिजन, जे मला कळायला खूप वेळ लागला. म्हणजे आय टेल यू, मी जेव्हा ती फुलणी शूट करत होते, थँक्स टू माय तिथले जे काही को ॲक्टर्स होते, ते न्यू की समथिंग इज हॅपनिंग हिच्या आयुष्यात, विच ती नाही शेअर करू शकत आहे, पण ते माझ्यासोबत असायचे. म्हणजे मी असे खूप त्यांना कळत होतं की हिचं काहीतरी चुकतंय, काहीतरी पर्सनल लाईफ ती डिस्टर्ब आहे. सीन सोडला तर हिचं काहीतरी एक वेगळं चालू आहे हिच्या डोक्यात, हे त्यांना दिसत होतं. म्हणजे सकाळी 8 वाजता सेटवरती आल्यावर शूटिंग संपून जोपर्यंत मला असं होत नाही ना की मी आता प्लीज झोपते, तोपर्यंत जरी पॅकअप झाला ना तरी हे माझ्याबरोबर असायचे. ते माझ्या घरी यायचे किंवा आम्ही कुठेतरी भेटायचो, आणि हे 2, 3, पहाटे 4, कारण मला झोप यायची नाही, आणि हे लोक माझ्यासोबत बसायचे. बरं, कोणी मला कधीच हे विचारलं नाही की काय घडतंय. तुझं काय चालू होतं तेव्हा? तुला झोप येत नव्हती? नाही. सो आय वॉज, मी काय विचारतोय, कारण त्यावेळेचं तुमचं लग्न खूप चर्चेतलं होतं. हो, कारण तू स्टार होती, तो स्टार होता, अस्मिता संपली होती, ऑफकोर्स, आणि तुम्ही एका सिरियल मध्ये होता, आणि मग तुम्ही लग्न केलं. बरोबर. मराठीत मुळात तसे लग्न फार होत नसतात, आणि ते झालं होतं. त्यामुळं हे घडल्यानंतर असा काय तुझ्यावर परिणाम झाला एक, आणि त्यातनं बाहेर कशी आलीस तू? 2 परिणाम म्हणजे मी म्हणलं तसं की माझ्या आईबाबांना मे बी एक पुढच्या 4 महिन्यात हे कळलं होतं की चुकलंय, पण हे मला कळायला जवळजवळ 1.5 वर्ष गेला. कारण मी लहानपणापासून ना मी अशी होते की एक स्वतःची एक फिल्म चालू असायची डोक्यात की मी हिरोईन आहे, माझ्या लाईफमध्ये सगळं भारी होणार आहे आणि सगळं बेस्टच होणार आहे. सो जेव्हा चुकीच्या गोष्टी घडताना दिसत होत्या आजूबाजूला, माझं मन हे, मी डिनायलमध्ये होते की हे होऊच शकत नाही, माझ्याबरोबर हे होऊच शकत नाही. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला आहे ती व्यक्ती हे करू शकत नाही, हे मला ॲक्सेप्ट करायला, मला प्रोसेस व्हायला, ॲक्सेप्टपेक्षा मला हे समजून प्रोसेस होऊन ॲक्सेप्ट व्हायला खूप वेळ गेला. आणि त्यामध्ये ऑलरेडी म्हणजे मला आता वेन आय सेट, आणि मी असं विचार करते की काही गोष्टींमध्ये मी हे तेव्हा का नाही डिसिजन घेतला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली खूप आधी घडल्या असत्या, म्हणजे सेपरेशन आणि या सगळ्या गोष्टी खूप आधी घडल्या असत्या, पण आय केप्ट ॲट इज नाही, माझ्याबरोबर नाही घडू शकत. म्हणजे मला जरी कोणी पॉइंट आउट केलं ना की हे असं घडतंय ना, दिस इज रॉंग, हे असं नसतं लग्न, किंवा दिस इज नॉट कंपॅनियनशिप, दिस इज नॉट हजबंड वाईफचं रिलेशन, पण आता की सही आहे, माझं करेक्ट आहे, माझ्याबद्दल कधी चुकीचं घडू शकत नाही, असं मला खूप होतं. ते सेल्फ रिअलायझेशन व्हायला खूप वेळ गेला, ते ॲक्सेप्ट करायला खूप वेळ गेला, आणि मग त्यातनं बाहेर येण्यासाठी डिसिजन घ्यायला पण खूप वेळ गेला. म्हणजे मी आय टूक ऑलमोस्ट 6 months की पुढे जावं का थांबावं, का आहे तसं सोडून द्यावं, मला माझंच कळत नव्हतं मी काय करावं. थँकफुली तेव्हा मी शूटिंग करत होते, सो जरा माझं डोकं शांत होतं, म्हणजे नाही तर अदरवाईज आय हॅव गॉन क्रेझी, म्हणजे सिरियसली ऑन दॅट लेवल. कारण मला हे पटतच नव्हतं की माझ्याबरोबर असं नाहीच घडू शकत. त्यावेळचे तुझे दिवस आणि सिरियलचं काम कसं मॅनेज करत होतीस? खूप, म्हणजे मी समटाईम्स मी विचार करते ना की मी
सकाळी 8 वाजता 8:30चा समजा कॉल टाईम आहे, 8 वाजता मी 5-6 वाजता वगैरे झोपले. मी खूप ऑड टाईमला रात्री 2:30 वाजता वगैरे मी मशीनच लावायचे. मी अख्खं किचन, यू वोंट बिलीव्ह, मी अख्खं किचन सगळं सामान काढून साबणाचं पाणी घालून सगळं घासलंय. आय वॉज ट्राईंग टू क्लिअर माय माइंड. म्हणजे मी खूप क्रेझी गोष्टी केल्यात त्या काळात, जेव्हा मी एकटी असायचे, कोणीच नसायचं. मी फिश आणून ठेवलं ते घरात. आय यूज टू टॉक टू दॅम की असं होतंय तसं होतंय, बिकॉज आय वॉन्टेड समवन टू टॉक. तेव्हा हे फ्रेंड्स होते, बट आय वॉज नॉट एबल टू ओपन अप आणि आय वॉज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट वॉट इज हॅपनिंग. आणि आय एम लाईक की मला माझ्या आईबाबांसमोर मला रडायला नाही आवडत, किंवा मला त्यांना कुठल्याही गोष्टीने वाईट वाटावं किंवा दुःख व्हावं असं मला वाटत नाही. सो मी त्यांच्याकडे पण बऱ्याचदा काही गोष्टी, म्हणजे रादर आज सगळ्यात त्यांना बऱ्याच गोष्टी माहीतच नाही आहेत ज्या घडलेल्या आहेत, बिकॉज आय नो इफ आय टेल देम त्यांना खूप वाईट वाटेल ह्या गोष्टीचा. सो मी खूप गोष्टी त्यांना सांगितलेल्या नाही आहेत. तर मग मी हे असले काहीतरी गोष्टी करायचे. आणि जसं आपलं, बिकॉज तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काहीही घडत असेल, तुम्हाला सेटवरती जाऊन उद्या रोमॅन्टिक सीन करायचा आहे, तुम्हाला त्या शोमध्ये एक रोमॅन्टिक ट्रॅक होता, मग लग्न घडतं, मग पोरगा एकट्यानं होतो, आणि असं खूप खूप त्याच्यात अख्खा त्या कॅरेक्टरचा फुल एक प्रवास होता. आणि या थ्रू आउट प्रवासात ऑन माय पर्सनल लाईफ आय वॉज ऑन दी वर्ज ऑफ सेपरेशन. आणि मोर देन दॅट ट्रस्ट, म्हणजे आज तागायत आय हॅव ट्रस्ट इश्यूज, बिकॉज आय हॅड नेव्हर थॉट की एक्स पर्सन ज्याच्यासाठी मी 100% डोळेझाक विश्वास केलाय, किंवा काही गोष्टी माझ्या कानावर बाहेरून येत होत्या तरीही मी त्याकडे दुर्लक्ष करून की नाही मी ठरवलंय ना, नाही विश्वास आहे माझा या व्यक्तीवर. पण त्या व्यक्तीकडनं विश्वासघात झाला. तू त्या व्यक्तीला डायरेक्ट सांगितलं ना माझ्या कानावर असं असं येतंय, तुमच्या डॉक असं व्हायचं नाही कधी का? तू कम्प्लिटली नाही हे झालंही होतं. मग तुम्ही कसं, हे झालंही आहे बऱ्याचदा की हे मला अशा काही गोष्टी समजतात, पण त्याच्यावरती इव्हन समोरून असायचं की नाही तुला तर माहिती आहे ना आपल्या इंडस्ट्रीत कसं बोलतात, तुला माहिती आहे ना लोक कसे असतात, गॉसिप तर होतातच. सो ह्याच्यावरती आय चोज दॅट मोमेंट, आय चोज की नाही ठीक आहे, मी माझ्या माणसावर विश्वास ठेवते ना, मी बाहेरच्या लोकांवर कसा विश्वास ठेवायचा. म्हणजे इथे मी या व्यक्तीवर अविश्वास नाही दाखवायला पाहिजे असं मला वाटत होतं की मला आत्ताच मी जरा अविश्वास दाखवला तर पुढे जाऊन मग ते आणखीन डळमळीत होईल सगळं. सो लेट मी, म्हणजे काय म्हणता येईल, एक चान्स देऊन बघावा, मे बी जरी असेल तर. हे सगळं होत असताना तू इतकी घाई का केलीस मुळात? जेव्हा एक ॲज अन ॲक्ट्रेस आपण एखादं फील्ड चूज करतो, ॲज अन ॲक्ट्रेस आपल्याला चांगली सिरियल मिळते आणि आपण त्या टॉपवर असतो, असा निर्णय काय घ्यावं असं वाटलं तुला? प्रेमात होते मी. माझ्याकडे या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, कारण मी प्रेमात होते. आणि मी म्हटलं तसं की मी माझ्या डोक्यात माझी एक फिल्म चालू असायची. हे लहानपणापासून होतं की मी हिरोईन आहे त्या फिल्मची, आणि छान होतं आणि हॅप्पी एंडिंग असणार आहे सगळ्या गोष्टीचा, असं माझ्या डोक्यात माझं एक मी माझ्या फेरी लँडमध्ये होते. रियालिटी चेक आला जेव्हा या गोष्टी मी म्हणलं तसं की गोष्टी समजून रिअलाईज होऊन की जे घडतंय हे चुकीचं आहे, दिस इज नॉट राईट, आणि ते ॲक्सेप्ट करायला त्याच्यानंतर मला रियालिटी चेक आला की नाही, दिस इज रॉंग, नो मॅटर वॉट. आता ह्याच्या पुढे नाही जशी अस्मिता आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट तू आहेस. पण मी तशी नाही आहे. म्हणजे आय डोंट नो, हे जे मी आता तुम्हाला सांगते ना, जेव्हा अस्मिता माझ्याकडे आलं तेव्हा सगळ्यांचं माझ्या आजूबाजूला जे ओळखतात ना त्यांचं असं होतं की करेक्ट मिळालंय तुला, कारण तू अशीच आहेस. आणि मी ऍक्च्युली अशी आहे. आणि आजही मला माझे जवळचे लोक मला विचारतात की त्या फेजमध्ये काय घडलं होतं तुला की तू अशी कधीच नव्हतीस. म्हणजे लहानपणापासूनच आरेला कार्य करणारी आहे. आणि मला माझ्या वडिलांनी तसंच हे केलं की जर नाही पटत तर बोल, किंवा विचार, किंवा स्पष्ट सांग हे नाही पटत आहे. तो इवन मी माय सेल्फ सरप्राईज की मी त्या काळात आय डोंट नो वाय आय वॉज लाईक दॅट. पण मी खूप गोष्टी ज्या मी आता म्हटलं तसं की मी आता बसून विचार करते की हे असं का केलं असेल मी, किंवा मी हे कसं ऐकून घेतलं, किंवा मी या गोष्टी कशा सहन आणि का केल्या, या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नाही आहे. मी कधी ह्यासाठी मी असं आईलं होतं की आई यार, म्हणजे आता मला भाची आहे, माझ्या भावाची मुलगी, शी इज 5 years old. सो आपल्याकडे जनरली मुलींना स्पेशली शिकवलं जातं की सहन करायचं ग थोडंसं, गोष्टी बदलतात लग्नानंतर, ॲडजस्ट करावंच लागतं प्रत्येकाला, या गोष्टी शिकवल्या जातात. किंवा आपण लहानपणापासून आपल्या आजीला, आईला, ताईला, वहिनीला पण बघत असतो की ठीक आहे ॲडजस्ट करतायत, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आपलं मन मारतायत किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जरी नाही पटलं किंवा चार चौघात कोणीतरी त्यांना इन्सल्टिंग वागवलं तरी ते ठीक आहे जाऊ दे आपलाच माणूस आहे असं म्हणून ते सोडून देतात. पण हे शिकवत असताना तुम्ही त्या मुलीला एक लिमिट पण शिकवली पाहिजे की दिस इज द लिमिट. ह्याच्या पुढे इफ दॅट लिमिट ती क्रॉस होते तर तुम्ही ते नाही ऍक्सेप्ट केलं पाहिजे. बोललं पाहिजे की इगो आणि सेल्फ रिस्पेक्ट ह्याच्यामध्ये खूप थिन लाईन आहे आणि ती लाईन ओळखता आली पाहिजे किंवा तुम्हाला हे कळलं पाहिजे की हा आता इगोचा प्रश्न आहे. नाव दिस इज माय सेल्फ रिस्पेक्ट. जो हर्ट होतोय किंवा मला माझा रिस्पेक्ट ठेवला तर समोरची व्यक्ती मला रिस्पेक्ट देईल किंवा वाईस वर्सा की तुम्हाला एक रिस्पेक्ट हवा असेल तर तुम्ही मला रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे. पण ह्या गोष्टी आय डोंट नो समहाऊ त्या मधल्या काळामध्ये मी ह्या गोष्टींचा विचारच नव्हते करत आणि दॅट वॉज मोर हर्टफुल फॉर माय पेरेंट्स कारण त्यांनी मला कधीच असं बघितलेलं नाही. इवन नाव माय मॉम इज की थँकफुली जेव्हा कोविडचा काळ होता मी आईबाबांबरोबर राहायला आले होते सिरियल संपल्यानंतर. मला आजही आई म्हणते की बरं झालं की त्या काळात तू जरा फर्म डिसिजनवर आली होतीस आणि तू आमच्यासोबत होतीस. जर तू तेव्हा आमच्यासोबत नसतीस तू तिथे असतीस ना तर मला माहित नाही मला तरी झोप नसती लागली. कारण ह्या विचाराने की आज काय घडलंय आज काय नवीन ह्या विचाराने त्यांनाही झोप नाही यायची किंवा समहाऊ मे बी आय वुड हॅव गॉन क्रेझी मग त्या काळामध्ये मी नाहीच राहू शकले असते तिकडे. हा काळ कुठला होता किती ते किती कुठलं साल 2018 पासनं 18 ते हे सगळं संपायला जवळजवळ 21 आला. पण या सगळ्यामध्ये हे घडल्यामुळे तुझ्यावर खूप परिणाम झाला असं मला वाटतं. खूप जास्त परिणाम झालाय. म्हणजे मी आता सांगते मी तुमच्याशी याविषयी खूप कम्फर्टेबली बोलतेय. 2 वर्षांपूर्वी जर मला कोणी हा प्रश्न विचारला की काय म्हणजे काय झालं किंवा आर यू ओके किंवा इवन ड्युरिंग दॅट फेज ना आपल्या इंडस्ट्रीतले खूप माझे फ्रेंड्स आहेत जे मला स्वतःहून विचारत होते की अरे आमच्या कानावर असं काही आलं आहे असं काही आहे का. ॲट दॅट मोमेंट असं लाईक हॅ सगळं बेस्ट आहे सगळं छान आहे काही काय कोण सांगतं तुम्हाला. आय वॉज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट ओनली. मला ते डिनायलमध्ये सुद्धा की नाहीच माझ्याबरोबर चुकीचं घडू शकत. सो त्या गोष्टींचा खूप परिणाम झाला. आत्ता मी हे बोलू शकते. तेव्हा तर मी बोलूच नव्हते शकत याविषयी किंवा इवन त्या प्रोसेसनंतर जेव्हा मी बाहेर पडले ह्या सगळ्यातनं आणि मी सेपरेट झाले होते कम्प्लिटली त्याच्यानंतर पण जर कोणी मला विचारलं मला पॅनिक अटॅक्स आय यूज टू शिवर मला बोलताच यायचं नाही या गोष्टींविषयी की एक्झॅक्टली काय काय घडलं आणि कुठल्या घटना किंवा कुठल्या गोष्टी बघितल्यात किंवा आय हॅव बीन थ्रू. नाऊ आय एम इतकं त्रासदायक होतं सगळं. हो भयंकर. आय गेस आपण तेव्हा एकदा बोललोही होतो फोनवर इफ यू रिकॉल आणि तेव्हाही मी तुम्हाला हेच सांगितलं असेल की काही नाही सगळं व्यवस्थित आहे वगैरे किंवा नाही काही नाही असंच. मला वाटत नाही मी डिटेल फार कधी बोलले. या सगळ्यामध्ये तुझं एक उदाहरण सांगितलंस ना की तुला वॉशआउट करायचं असायचं तू सगळी भांडी काढायची सगळी वॉश करायची. डिप्रेस झाली होतीस? डिप्रेस नाही म्हणता येणार. आय वॉज ट्राईंग टू फाईट इट. म्हणजे मला असं कधीच नाही झालं की संपलंय आता सगळं माझं आयुष्यच संपलंय आता मी काहीच नाही करू शकत वगैरे नाही. आय वॉज फायटिंग थ्रू इट. ॲक्च्युली त्याचा सगळ्या गोष्टींचा परिणाम मला फिजिकली सुद्धा माझ्यावर खूप परिणाम झाला. मला आय हॅड इश्यूज. मला ना आय ट्विंच व्हायचे विच वॉज अगेन रिलेटेड टू तुमचा स्ट्रेस. म्हणजे माझा हा डोळा आहे ना हा उडायचा. म्हणजे तुम्ही चालू सीनमध्ये आम्ही सीन थांबवायचो कारण ते खूप उडतंय. दिस पोर्शन इज टू ट्विंच व्हायचा. आणि आय हॅड काय म्हणतात इकडे एका नर्वचा इश्यू झाला होता विच वॉज आय वॉज नॉट मला मान धरता यायची नाही. म्हणजे एंड ऑफ दी शो मी जर चेअरवर बसले ना तर मी अशी बसायची कारण मला माझी मान धरता येत नव्हती. मला हे इतकं पेनफुल होतं की माझी मानला इथे सपोर्ट लागायचा मानेला. सो मग मी तेव्हा फिजिओ केलं काउन्सिलिंग केलं. सो मला फिजिओमध्ये हे कळलं की त्या मॅडम ज्या डॉक्टर होत्या त्याच म्हणलं की दिस इज नॉट अट ऑल रिलेटेड टू तुझं फिजिकल काही की काहीतरी नस खेचली गेली आहे किंवा काहीतरी खाण्यापिण्यात न्यूट्रिशनल डेफिशियन्सी म्हणून हे आहे. दिस इज ऑल रिलेटेड टू युअर मेंटल स्ट्रेस किंवा वॉट एव्हर इमोशनल स्ट्रेस यू आर गोईंग थ्रू. तर तिनेच मला विचारलं की काही प्रॉब्लेम आहे का. सो इफ यू हॅव प्लीज ट्राय अँड काउन्सिलिंग थोडंसं कर सो दॅट त्याच्यातनं यू विल थोडंसं मोकळं कम आउट ऑफ इट आणि हे आपोआप बरं होईल. आणि इव्हेंच्युअली ते झालं बरं. म्हणजे काउन्सिलिंग असे काही मी सेशन नाही केले बट मी माझ्यासाठीच काही अफर्मेशन्स काही मोटिवेशनल व्हिडिओज बघ
हे करून करून आय हॅड टू कम आउट ऑफ इट. या सगळ्यामध्ये तुझ्यावर म्हणजे आधीची मयुरी आणि नंतरची म्हणजे तुझ्यावर मेंटली काही परिणाम झाला का? तू खूप जास्त सजग झालीस का किंवा खूप जास्त प्रचंड. म्हणजे तुझ्यावर काय परिणाम झाले? ती जी काही सिरियल चालायची सॉरी फिल्म चालायची ती सगळी संपली का? ती संपली. मी म्हटलं ना की रियालिटी चेक आला मला डायरेक्ट की हे फिल्म वगैरे सगळं जे असतं ना की शेवटी सगळं छानच होतं ते फक्त फिल्ममध्ये असतं. रिअल लाईफ इज डिफरंट. तुम्हाला असं वाटत असेल की हे आता सगळं छान गुडी गुडी आणि सगळं छान असं नसणार आहे. रियालिटी इज ॲक्च्युली डिफरंट. पर्सन जो आज तुम्हाला दिसतोय समोर किंवा आज तुमच्याशी छान बोलतोय नॉट नेसेसरीली की तो उद्या 4 महिन्यांनी ही विल बी दी सेम पर्सन. म्हणजे ही विल बी पण तो तसाच वागेल ह्याची काहीच गॅरंटी नाही. आणि मी म्हणून म्हटलं सुरुवातीलाच की ट्रस्ट इश्यू मला तेव्हापासनं आय एम स्टील नॉट एबल टू ट्रस्ट एनीवन. आणि हा खूप मला स्वतःला माझ्या डोक्यात एक फाईट चालू असतं की म्हणजे मी ट्रस्ट करू की नको करू की काय किंवा मग ह्याचे रिपकर्शन्स काय होतील. मग त्याच्यासाठी एम आय प्रिपेअर्ड की जर ह्याचं उलट काही झालं तर असं खूप एक चालू होतं आपले आप असं चालू होतं एक फाईट डोक्यामध्ये. पण स्टील आता खूप त्यामधनं बाहेर आली असतो. म्हणजे खूप छोटी गोष्ट म्हणजे मला जर का एखाद्या भाजीवाल्याने ठीक आहे चलो ये लो तर मला असं होतं का बरं घेऊ मग तुम्ही त्यांना का नाही. मला एक वेगळ्याच ट्रिप म्हणजे ट्रस्टचा ना खूप छोट्या छोट्या गोष्टीवर पण मला ट्रस्ट इश्यू व्हायला लागला की का ही व्यक्ती अचानक अशी वागतीये, का ही व्यक्ती अचानक माझ्याशी असं बोलते. कारण हे मी बघितलंय म्हणजे खूप अगदी एका रात्रीत नाही पण एका काही दिवसांच्या अंतरांमध्ये मी माणसातले फुल काय म्हणतात 360 डिग्रीवाला चेंज बघितलाय मी पूर्ण. सो आता मला असं होतं की अचानक जर का कोणीही असं काही एक रॅन्डम फोन करून असं काही म्हणलं तर मला ना त्याच्या पुढे माझं खूप वेळ डोक्यात ते चक्र चालू राहतं की का असं झालं असेल, का वागला असेल, मग ह्याच्यामागे काही वेगळं इंटेन्शन असेल का. हे खूप अजूनही खूप होतं. आणि हे सगळं तुला वाटतंय कारण तू त्याच इंडस्ट्रीमध्ये असतो पुन्हा अशा इंडस्ट्रीमध्ये असली जी एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे. हां. आणि मला हेही रिअलाइज झालं की आपल्या इंडस्ट्रीमधले रादर ह्या सगळ्या प्रोसेस नंतर म्हणजे जेव्हा हे लोकांना आऊट झालं की नाव आय एम सेपरेटेड त्यानंतर माझ्या खूप जवळचे खूप लोक येऊन मला म्हणाले की आम्हाला हे या व्यक्तीविषयी आम्हाला हे माहीत होतं पण आम्ही तेव्हा तुला सांगितलं नाही. आता सगळं जमलंय तर कसं सांगणार. आणि मग असं झालं की जर तुम्ही मित्र होतात तर तुम्ही का नाही सांगितलं. पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत होतीस का मुळात. पण मला कोणी सांगितलं असतं तर मे बी मी तेव्हा ऐकलंही नसतं. दॅट इज ऑल्सो ट्रू. पण मला समोर की एक होप ना की यार तुम्ही कदाचित मी माझं मन बदललं असतं किंवा मला जर तुम्हाला हे माहीत होतं तर मला सांगायला पाहिजे होतं तुम्ही की हे असं ऐकलंय किंवा असं घडलंय किंवा रादर त्या काळात बऱ्याच गोष्टी अशा घडत होत्या की ज्या माझ्याही कानावर येत होत्या बाहेरून किंवा खूप लोक असे खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे मी सेटवर गेले आहे त्याच्या आणि सरप्राईज द्यायला की हाय मी सेटवर आहे आणि ही इज नॉट देअर. कुठे कॉल करावा कॉल नाही उचलणार. आणि मग एक रॅन्डम स्टोरी की अरे नाही ॲक्च्युली मी निघालो मग गाडीच पंक्चर झाली. खूप रॅन्डम स्टोरी विच यू विल नॉट बिलीव्ह बट स्टिल आय वॉज लाईक ठीक आहे असेल मे बी. मी म्हणून म्हटलं आता ज्या छोट्या गोष्टींवरती पण मला ट्रस्ट इश्यू व्हायला लागणार कारण खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विश्वास. तुला या सगळ्यात फिजिकल अब्यूज झाला होता. एम आय म्हणजे हे खरंच मी बोलू शकते. मी खरंच विचारतो तुला. येस. आणि म्हणूनच मी म्हटलं की जेव्हा आई म्हणाली ना की कोविडमध्ये थँकफुली तू इथे होतीस नाहीतर मला झोप लागली नसती. कारण आईला सतत ही धाकधूक असायची की आई सकाळी मी 10 पर्यंत माझा फोन नाही गेला ना आईला तर आईचं असं व्हायचं की व्यवस्थित आहेस ना तू. आई मेसेज करायची तू व्यवस्थित आहेस ना प्लीज कॉल कर. कारण तिला ही सतत भीती असायची की काय घडलंय, काही घडलं का, भांडणं झाली का, काय झालं. सो मी म्हणून म्हटलं जशी मी अस्मिता आहे तशी मी ॲक्च्युली मी तशीच आहे. पण आय डोंट नो त्या फेजमध्ये वाय डिड आय टेक इट. त्यांना बाहेरचा डिसिजन कधी झाला मग की बस दिस इज इनफ बस. माझा डिसिजन मी म्हणाले तसं की मला ना आईबाबांना माझ्यासाठी माय पेरेंट्स एक म्हणजे की त्यांच्यासाठी त्यांच्याशिवाय मी म्हणजे त्यांना जर कोणी काही बोललं किंवा त्यांच्याविषयी कोणी काही बोललं तर मी नाही ऐकून घेणार मग ते कोणीही असो. अँड इट हॅपन की
ही सेड फ्यू थिंग्स अबाउट माय फादर. तेव्हा ऑलरेडी खूप गोष्टी घडून गेलेल्या होत्या. माय पेरेंट्स वर ट्राईंग टू की बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न चालू होता त्यांचा, आणि आय वॉज नॉट गिव्हिंग अप की नाही ठीक आहे, अजून एक चान्स देऊन बघते, अजून एक चान्स देऊन बघते. आणि एका पॉईंट नंतर ही सेड फ्यू थिंग्स माझ्या पेरेंट्स बाबांबद्दल, जिथे माझं असं झालं की जोपर्यंत तू माझ्याविषयी बोलतोय किंवा तू मला हर्ट करतोय, दॅट इज फाईन. इफ यू आर गोइंग टू से माझ्या वडिलांविषयी, ते दिस इज एंड, दिस इज बास, म्हणजे आता ह्याच्या पुढे आय कॅनॉट टेक इट. सो मी तिथे माझं असं झालं की ह्या पुढे मी या व्यक्तीला नाही चान्स देऊ शकत, इथे संपवा विषय. आता शेवटी काळ असतो मयुरी, काळ पुढे जात असतो, त्याच्याबरोबर आपण राहायचं असतं. एक घटना, एक व्यक्ती चुकीची असली म्हणून पुढच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती वाईट असतीलच असं नाही. करेक्ट आहे. तुला असं वाटलं नाही की आपण आणखी पुढे जाऊया, दुसऱ्या लग्नाचा विचार करूया, आणखी कोणी लग्न सोडून दे, लग्न सोडून दे, पण आणखी कोणी एक जोडीदार, आणखी एक मित्र ज्याच्याबरोबर आपण राहूया, असं शेवटी आयुष्य पुढे गेलं पाहिजे असं वाटलं नाही? वाटलं खूप वेळा. म्हणजे एक तर मला पुन्हा हा एक ट्रस्ट इश्यूचा हा एक प्रश्न सतत होताच की आता पुन्हा मला त्या सगळ्यामधनं नाही जायचंय. ट्रू. बिकॉज ऑलरेडी जे मी आयुष्यात, आणि मी म्हणून म्हटलं ते इतक्या एक्स्ट्रीम लेवलला होत्या ना गोष्टी की हे माझ्याविषयी घडतंय हे मला म्हणजे पचतच नव्हतं की हे असं नाहीच घडू शकत. की एखादी व्यक्ती जर माझ्या अंगावर हात उचलते तर मी हे नाही, मी कसं ऐकून घेतलं हे, छे हे खोटं आहे, हे मी खूप डिनायलमध्ये होते, हे घडलंच नाहीये, मी या लेवलवर होते की हे असं काही घडलं नाहीये माझ्याबरोबर. मला हे खूप वेळ लागला हे ॲक्सेप्ट करायला की असं काहीतरी घडतंय विच इज रॉंग. जिथे मी खूप कायदेशीर गोष्टी सुद्धा करू शकले असते किंवा करायला हव्या होत्या. नाव होतं, फेम होतं, तू जर आली असते तर 100 लोक तुझ्या मागे उभे राहिले असते, सगळं झालं, सगळा मीडिया तुझ्या बरोबर आला असता. म्हणजे माझ्या खूप रिलेटिव्ह मधनं पण असं झालं की तू तेव्हा का नाही बोललीस, आम्ही काहीतरी केलं असतं तुझ्यासाठी, किंवा आम्ही एक कायदेशीर मदत तुला आणून दिली असती जर तुला एवढी. पण त्या फेजमध्ये मी सांगू, मी इतकी दडपणाखाली किंवा मी इतकी घाबरून असायचे ना की मला सतत असायचं की आता कुठल्या गोष्टीवरनं काय होईल किंवा कुठल्या गोष्टीवरनं वाद होईल किंवा कुठल्या गोष्टीवरनं काय रिॲक्शन असेल समोरून. सो मी खूप सतत त्या दडपणाखाली असायचे, मला दुसरं नाही सुचायचं त्यामुळे, किंवा ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काही करायला पाहिजे हे सुचायला पण मुळात हे ॲक्सेप्ट करायलाच खूप वेळ गेला. त्यामुळे बाकी गोष्टी सुचणं तर खूप नंतरची गोष्ट होती. पण त्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी जो एक स्ट्रगल होता, जसं मी म्हणाले की तिथल्या मित्रमैत्रिणी मग त्यांना कळायचं की काहीतरी आहे, हिचा प्रॉब्लेम आहे. कारण मी पुण्यात होते, मी पुण्यात वर्ष 1.5 वर्ष असले तरीही हा हार्डली 1 किंवा 2 वेळा पुण्यात आला होता. इनिशियली मी पुण्यातनं ना मला असं की सुट्टी मिळाली की चला मी मुंबईला चालले पटकन, की रात्री बॅकअप झालंय तरी मी जाऊ शकते तर गाडी काढून. मग एक पहिल्या 4 महिन्यानंतर हे हळूहळू कमी झालं. हे आजूबाजूच्या लोकांना दिसत होतं की अरे 2 दिवस सुट्टी तू गेली नाही, जाऊ देत, मी जरा आराम करेन, इथेच राहते मी. सो आय स्टार्टेड अवॉइडिंग मुंबईला येणं. त्यांनाही कळलं काहीतरी प्रॉब्लेम आहे की नाही ती जाते. सो माझी एक मैत्रीण आहे पुण्यातलीच आहे, ती माझ्या त्या शोमध्ये होती. तर तिचं असं झालं की तू जिथपर्यंत आमच्या सगळ्यांसोबत राहशील ना या फेजमध्ये, तुला एक थोडंसं काय म्हणशील सपोर्ट मिळतोय की तुझं मन थोडंसं कुठेतरी डायवर्ट होतंय म्हण, किंवा तुला त्या तेवढ्या वेळापुरता त्याचा विसर पडतोय. ट्राय अँड फेस इट अलोन अंटिल अँड अनलेस तू त्याला अलोन एकटी फेस नाही करणार ना, यू विल नेव्हर कम आउट ऑफ इट. सो दॅट्स वाय जे मी म्हटलं ना की नंतरच्या काळात मी थोडंसं स्वतःला डिटॅच केलं होतं, बिकॉज आय वॉन्टेड सम टाइम फॉर माय सेल्फ, की मला एकटीला ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं होतं. मी 4 लोकांमध्ये आहे किंवा मी गप्पाच मारतोय रात्री 3 वाजेपर्यंत, तेही बिचारे माझ्याबरोबर बसतायत, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण 3 नंतर ज्या क्षणी ते जायचे ना त्या क्षणी एक जो एक पोकळी तयार व्हायची ना, मला समजतं, दॅट वॉज म्हणजे मग हे रात्री बेरात्री काहीतरी क्लिनिंगच करत बस, काहीतरी कर, हे सगळे काहीतरी मी की मला कुठेतरी स्वतःला हे करायचं असायचं. पण मग मी नंतर म्हटलं की हे असं नाही आयुष्य, किती करणार आहे. सो आय हॅव टू फेस इट, एकटं राहून थोडं स्वतःला वेळ देऊन, आणि आय केम आउट ऑफ इट, म्हणजे स्वतःच्या आता जिद्दीने. आता मयुरी वाघची प्रेमाची व्याख्या काय? व्हॉट इज लव्ह? व्हॉट शुड बी? रिस्पेक्ट, समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट आणि ट्रस्ट
या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मला जर का रिलेशनशिप किंवा प्रेमाविषयी विचाराल तर की प्रेम वगैरे सगळं ठीक आहे. बाकीच्या गोष्टी जर चार चौघात तुम्ही रिस्पेक्ट देऊ शकत नसाल आणि म्हणाल की नाही माझं तर प्रेम आहे, पण ते तर मी गमतीत असं म्हणलो, तर तुम्ही रिस्पेक्ट द्यायला पाहिजे समोरच्या व्यक्तीला. तेवढंच रिस्पेक्टफुली वागवलं पाहिजे. आणि इट शुड नेवर बी लाईक यू वर्सेस दॅट पर्सन. इट ऑलवेज शुड बी की तुम्ही दोघं मिळून एक टीम आहे आणि मग बाकीची दुनिया. तुम्ही एक कारण मी 4 मित्रांमध्ये आहे आणि मला मज्जा येते म्हणून मी तुला कॉर्नरच केलं. यू कॅन नॉट. दॅट इज ऑल्सो अब्यूज, मेंटल अब्यूज. सो तुम्ही असं नाही. आणि मग ते गेल्यावरती मग म्हणा अरे मी तर गंमत करत होतो. तुम्ही रिस्पेक्ट द्यायला हवा कुठेही असो. मग ते तुमची फॅमिली असो, तुमचे फ्रेंड्स असो किंवा माझे फ्रेंड्स असो, कोणीही असो. या सगळ्यामध्ये तू बाहेर आलीस ते फार बरं झालं, कारण तू एक चांगली अभिनेत्री आहेस आणि ती अशी वाया जाणं फार बरी गोष्ट नाही आहे. पण या सगळ्यामध्ये कॉम्पिटिशन एक भाग असतो. आपण आपल्या व्यक्तिगत जगण्याबरोबर झगडत असतो, शिवाय जग पुढे चाललेलं असतं, नवीन चेहरे येत असतात, नवीन सिरियल्स येत असतात, नवीन अभिनेत्री येत असतात. शेवटी कॉम्पिटिशन आहे. तर ह्या कॉम्पिटिशनचा स्ट्रेस किंवा एक ॲक्ट्रेस ह्याकडे कसं बघते? कॉम्पिटिशन असं होतं बऱ्याचदा. म्हणजे मी नाही म्हणणार की माझ्याच बरोबरच्या किंवा म्हणजे त्या फळीतल्या ज्या माझ्यासोबतच्या ॲक्ट्रेस आहेत, आज त्या काहीतरी एक शो करतायत किंवा त्यांची काहीतरी एक फिल्मच आली, तर कुठेतरी असं होतं की अरे मला का नाही मिळते ही संधी, किंवा मी का नाही आज बॅक टू बॅक कामं करत आहे, हे वाटतं कुठेतरी आतमध्ये. पण मग मी जसं म्हणाले तसं की आधी पण जेव्हा मी माझ्या लो फेजमध्ये होते, मी माझ्या डोक्यात माझं एक आपली 2 मनं असतात बघा, की एक चांगलं आणि एक वाईट. खूप नेगेटिव्ह थॉट्स पण देतं आणि तुम्हाला एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी पण देतं. सो अगेन मग माझ्या डोक्यात असं की ठीक आहे, दॅट्स देअर जर्नी. व्हॉट आय हॅव बीन थ्रू ती व्यक्ती त्या फेजमधून नाही गेली. करेक्ट. सो मी माझा जर्नी किंवा मी त्यांच्याशी कम्पीट नाही करू शकत. आज मे बी त्यांच्या आयुष्यात, पर्सनल आयुष्यात एक वेगळा स्ट्रगल असेल किंवा त्या लेवलवर पोहोचण्यासाठी त्यांनी एक वेगळा स्ट्रगल केला असेल, पर्सनली किंवा प्रोफेशनली. करेक्ट. मी माझ्या पर्सनल किंवा प्रोफेशनल आयुष्यात ज्या स्ट्रगलमधनं जातीये, सो मी माझा आणि त्यांचा प्रवास वेगळा असल्यामुळे ते कम्पेअर करणं इज रॉंग. ते मी नाही करू शकत किंवा करू नये. ॲज अन ॲक्टर मी स्वतःला ग्रो करणं किंवा जिकडे आता जे काम येईल आपल्या वाट्याला त्याच्यासाठी 100% प्रयत्न करणं, मुळात काम येण्यासाठी. ते ऑडिशन असो, मीटिंग असो, तिथे 100% देणं आणि ते काम स्वतःकडे आल्यावर अगेन एक 100% त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करणं. मग ते लोकांना आवडतंय नाही आवडतंय अगेन त्यांच्या हातात आहे, पण आपल्या परीने प्रयत्न करत राहणं. या सगळ्यामध्ये आता तू कसं बघतेस? म्हणजे आता तू पुन्हा एकदा समोर आली आहेस, मला आनंद आहे की तू या चॅनलच्या निमित्तानं पुन्हा एकदा लोकांना दिसशील. तुझ्यात काय फार बदल झालेला नाही आहे, म्हणजे तू छान दिसतेस. अस्मिताची आठवण येण्या इतपतच छान दिसतेस तू. त्यामुळे तो जो छाप आहे तो अजूनही आहेच, की अरे आता किती बदलली आहे ती, असं म्हणायला काही स्कोप नाही पॉझिटिव्हली. सो आता तू कसं बघतेस? म्हणजे बँग ऑन कसं होणार आहेस तू? काय डोक्यात आहे तुझ्या? डोक्यात म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की अस्मिता, मी अगदी जसं आपल्या गप्पांच्या सुरुवातीला म्हणाले की अस्मिता इज काइंड ऑफ ब्लेसिंग ऑल्सो. पण समहाव मला असं वाटतं की लोक आजही जर मला अस्मिता म्हणूनच बघत असतील किंवा त्यांनी त्याच अपेक्षेने माझ्याकडे बघू नये, थोडी इमेज चेंज म्हणून सुद्धा त्यांनी मला ऍक्सेप्ट करावं. सो त्यासाठी नाव लाईक आय एम ट्राईंग की थोडंसं आपली इमेज चेंज करून, किंवा इवन इंडस्ट्रीमध्ये लोकांना असं खूप वाटतं की ही खूप काकूबाई आहे हे वाटतं, आणि हे मला सांगण्यात आलेलं आहे की म्हणजे मी एक खूप आधी एक फिल्म केली होती, तिथे एक ऍक्टर होता, पुण्याचाच होता, आणि त्याच्यानंतर एक शो आला की जिथेही पुणेरी होता तो को ऍक्टर. सो त्या आमचं एक जनरल बोलणं झालं की अरे मी फिल्म केली होती तेव्हा तो होता, तू ओळखत असेल. अरे हो आम्ही मित्र आहे. नाही, त्याच्यावर ती व्यक्ती मला असं म्हणाली की तो मला म्हणाला मयुरी आहे ना, काकूबाई आहे, काय मज्जा नाही. तर माझं असं झालं की ओके ठीक आहे, म्हणजे कुठली मज्जा करायची होती. म्हणजे त्याला त्यांचे असे कसं ना बॉय स्टॉक्स की अरे तुझे को ऍक्टर आहे ती, अरे यार म्हणजे ही आहे ना, मग ही काकूबाई काय टाइमपास नाही, तुला फन नाही सेटवरती, असं एक असतात लोकांचे विचार. सो पण फॉर मी इट्स लाईक की तुम्ही मला आयटम ऐवजी जर तुम्ही मला काकूबाई म्हणतात, आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. म्हणजे मला असं नाही आहे की लोकांनी खूप उथळ आहे ही व्यक्ती की किंवा ही खूप खूप रॅन्डम काहीही बडबडते.
असं मला माझी इमेज असावी असं वाटत नाही. पण ऍट द सेम टाइम की एकाच काय म्हणता येईल एकाच चष्म्यातनं बघणं की आता अस्मिता सारखाच एक इमेज असावी किंवा त्याच्यानंतरच्या ज्या भूमिका केल्या तशीच असावी किंवा तसंच त्यांनी माझ्याकडे बघावं अशी अपेक्षा नाही. एक वेगळी इमेज किंवा थोडे जसं मी आता रिसेंटली नेगेटिव्ह केलं तर एक नेगेटिव्हही करता येतंय किंवा काही फिल्म्समधनं काही इतर बोल्ड इन द सेन्स बोल्ड पर्सनॅलिटी नॉट बोल्ड सिक्वेन्स किंवा सीन वाईज मी म्हणते पण थोड्या वेगळ्या इमेजने लोकांनी बघावं. इंडस्ट्री तुला कशी ट्रीटमेंट देते? तुझं जेव्हा लग्न झालं लग्नानंतरची तुला दिली जाणारी ट्रीटमेंट आणि सेपरेट झाल्यानंतरची दिली जाणारी ट्रीटमेंट काय फरक आहे? हो. चांगला वाईट म्हणजे हे एक खूप आय गेस नॅचरल आहे की जर असं कोणाबद्दल आपल्याला कळलं की अरे शी इज गोइंग थ्रू दिस फेज किंवा त्याच्या पुढे म्हणजे इनिशियली मला खूप लोकांनी हे विचारलं की काय झालं एक्झॅक्टली काय झालं तर मला ना कुणी सिंपथी दिली की मला नाही आवडत की मी बिचारी वगैरे नाहीये प्लीज मला सिंपथी नका देऊ आय एम ऑल ओके दो आय एम स्ट्रगलिंग माझ्या पर्सनल लेवलवरती मी माझं फाईट करेन. करेक्ट. तो तुम्ही मला असं अरे यार मग वाटलं तर कधीतरी बोल माझ्याशी वगैरे तर ते मला असं झालं की मी माझ्या आई वडिलांशी अजून बसून घ्या आपण बोलूया काय झालं मी दुसऱ्या कोणाशी बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही असे खूप जण आहेत आपल्या. पण याचा फायदा करून घ्यावासा वाटला नाही? अजिबात नाही. फायदा इन गुड सेन्स कामं मिळण्यासाठी कळलं पण नाही मी म्हटलं तसं की मला असं की मी बिचारी आहे आता तर मी कसं करू किंवा मी फायनान्शियली स्ट्रगल करते तर बघा मला काम काही देता येईल का असं करावं असं मला नाही वाटलं असं काही करावं असं की ॲज अन म्हणजे ही गरीब नाही म्हणजे ही बिचारी आहे किंवा हिच्या पर्सनल लाईफमध्ये जरा ट्रॅजेडी आहे तर थोडं तिला सपोर्ट म्हणून आपण काम द्यावं काहीतरी तर असं म्हणून मला काम नकोय. ही उत्तम काम करते किंवा हे कॅरेक्टर हिच्यासाठी बेस्ट सुटेबल आहे त्याच्यासाठी तुम्ही मला काम देत असाल तर नक्की काम द्या. पण लग्नानंतर ते थोडंसं एक हवा होतीच की अरे सेलिब्रिटी कपल किंवा कुठल्याही इव्हेंट्सला वगैरे जाल तर एकत्र जा किंवा एकत्र काहीतरी एन्डोर्समेंट वगैरे ते असायचं. आणि मग हे सेपरेशन नंतरचं हे एक वेगळं अगेन तिथे पण असं होतं की काही जवळचे मित्र आहेत ज्यांनी ऍक्च्युली खूप कन्सर्ननी फोन केले की ओकेस ना त्याच्या पुढे काय नाही तू ओकेस ना दॅट्स इट बस बाकी आम्हाला काही नको यू आर ओके म्हटलं हो बस. पण काही असं होतं की कधी वाटलं तर फोन कर वगैरे. सो दोन्ही पद्धतीचे लोक आले अनुभव आले दोन्ही पद्धतीचे पण पार्ट अँड पार्सल ऑफ इंडस्ट्री. आणि आय डोंट नो मला जनरली छानच ट्रीटमेंट मिळाली म्हणजे आत्तापर्यंत इंडस्ट्रीत कधीच मी म्हणाले जसं की खूप ही उथळच आहे किंवा ही खूप बडबड करते किंवा माझं सुरुवातीपासून असं होतं की खूप सेटवरती जनरल गप्पा वगैरे होतात ना काही जणांना खूप सवय असते ही आजही असते सिनियर ॲक्टर्स म्हणा किंवा की उगाचच काहीतरी डबल मिनिंगच बोलतायत किंवा काहीतरी कमेंट्सच करतायत त्याच्यावर हाऊ यू रिस्पॉन्ड. करेक्ट. त्याच्यावर दे जज यू की ओके या पोरीला या लेवलपर्यंत चालतंय. सो मी एरवीच नो नॉनसेन्स होते म्हणजे आधीपासून माझं असं की असं कोणी बोलायला लागलं तर मी रिॲक्ट नाही करणार पण मी तिथून उठून जाईन. तो त्यांना समजतं की हिच्या पुढे ह्या लेवल किंवा या अशा भाषेत बोलणं हिला नाही चालत त्यामुळेही असेल कदाचित. पण सुरुवातीपासून नेहमीच छान रिस्पेक्टफुल ट्रीटमेंट मिळाली म्हणजे त्यांना माहिती आहे की हिच्या पुढे तुझ्या अशा लाईन मारण्यामुळे कामं मिळत नसतील असं वाटतं? हो असं वाटतं. येस कारण मी हे खूप असे बघितलेत माझ्या आजूबाजूला ज्यांना हे छान जमतं की काही अशा गोष्टींवरती रिॲक्ट करणं किंवा त्याच्यात आणखीन आपण 4 गोष्टी वाढीव सांगणं आणि त्याच्यावरती त्याची पण त्यांना एक वेगळा कम्फर्ट झोन होतो ना की अरे ये अपने टाईप की आहे तर ओके मग किंवा ही खूप शिष्ट आहे असंही वाटतं मग कदाचित लोकांना की हिला नाही चालत टाइमपास तर त्याच्यामुळे ही कामं नाही मिळाली आहेत मला हे मला माहिती आहे. म्हणजे मग तुला असं वाटलं ना की असं नसेल तर चालणार आहे? अगेन मला असं आहे की कारण मी तुमच्या जोकवर हसते म्हणून मला काम नका देऊ. मी जर कॅरेक्टरला उत्तम न्याय देऊ शकते असं तुम्हाला वाटतं तर मला काम द्या हरकत नाही. ही इंडस्ट्री कशी आहे नेमकी? आय डोंट नो मला हे ना खूप म्हणजे लोकांची अशी एक इमेज असते आपल्या इंडस्ट्रीविषयी की नाही तुमची इंडस्ट्री म्हणजे वाईटच आणि जे ऍक्च्युली बिलॉंगच करत नाही त्या इंडस्ट्री त्यांना तर खूप असं वाटतं. पण विच इज नॉट फॅक्ट. अगेन मी जसं म्हटलं की तुम्ही तुमची लाईन तुम्ही तुमची इमेज सेट करता त्याच्या पुढे कोणी येऊन तुम्हाला जबरदस्ती नाही करणार आहे कुठल्याच गोष्टीसाठी.
तुम्ही समोरच्याला कसं रिस्पॉन्ड करताय त्याच्यावरती समोरची व्यक्ती अगेन ठरवणार की काय लेवलपर्यंत किंवा काय जायचं. लिमिटपर्यंत आपण जाऊ शकतो पुढे. आणि या बाकीच्या गोष्टी ज्या यांचं चालतं की काय ते कास्टिंग काउच किंवा असल्या गोष्टी किंवा कामासाठी कॉम्प्रोमाइज वगैरे. सो फिल्म इंडस्ट्री तर त्या मनाने काहीच घडत नाही जेवढं कॉर्पोरेट लाईफ किंवा गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये या गोष्टी घडतात, ज्या मला माझ्या ओळखीच्या किंवा माझ्या सांगतात. फ्रेंड्सपैकी ऐकून माहितीये. म्हणजे ही कॉन्सेप्ट कॉर्पोरेटमध्ये इतकी कॉमन आहे, प्रमोशन्स किंवा ह्याच्याशी रिलेटेड. सो मला असं वाटतं बऱ्याचदा की आमची इंडस्ट्री मग ॲटलिस्ट खूप छान आहे की इथे कोणीही तुम्हाला हे असं नाही करणार की हे केलंस तरच तुला काम देईन, असेलही, पण अगेन यू हॅव टू सेट युअर लिमिट. आपल्या या इंडस्ट्रीमध्ये जसं तू म्हणालीस की कम्फर्ट बघून कामं दिली जातात, कामं चुकतात सुद्धा, काही दिली पण जात नाहीत, पण टॅलेंट बघून कामं मिळत आहेत की नाही अजून? असे लोक खूप आहेत की भरणा वाढला पाहिजे अजून अशा लोकांचा. टॅलेंट बघून काम, तू जे बोलणार आहेस ते फार महत्वाचं असणार आहे. हो, म्हणून मी जरा विचार केला. नाही, टॅलेंट बघून निश्चित आजही कामं मिळत आहेत. मी हे डिनाय करणारच नाही की टॅलेंटवर कामच मिळत नाहीत. पण हेही तितकंच खरं आहे, जसं मी म्हणाले की कोविड नंतर बजेट्स खूप कमी झाले आहेत आणि जर 4 पैकी 3 लोक उत्तम परफॉर्म करणारे आहेत, त्या 3 मध्ये पण अगेन पुढचं काम अशा व्यक्तीकडे जाईल जे कमीत कमी बजेटमध्ये काम करायला तयार होईल. सो टॅलेंट बरोबरच हे बाकीचे ॲस्पेक्ट पण आता खूप जास्त आहेत. आणि नवीन नवीन जे टॅलेंट आता येतंय आपल्याकडे, नवीन मुली ज्या येत आहेत किंवा बाहेरून येणारे आहेत, मुंबई बाहेरून येणारे आहेत, त्यांच्या जागी ते अगदी बरोबर आहेत मी म्हणेन, कारण त्यांना मुंबईत सर्व्हाइव्ह करायचं. करेक्ट. मी बिंग अ मुंबईकर किंवा माझं नाही म्हटलं उद्या असं नाही आहे की मी रेंट नाही भरलं तर मला घराबाहेर निघावं लागणार आहे किंवा मी आता पुढचे 6 महिने मी काम नाही केलं तर मी कसं काय करेन, असं माझ्यासाठी हा कधीच स्ट्रगल नव्हता. त्यामुळे आय कुड बी लाईक की नाही, मग हे एक एक्स अमाऊंट ऑफ बजेट आहे, ह्याच्या खालती जर असेल तर मग प्लीज नको करूयात. कारण सेम हेही मी अनुभवलंय की जेवढं, मी असं नाही म्हणणार की जेवढं जास्त बजेट तेवढं चांगलं ट्रीटमेंट, पण एक रिस्पेक्टेबल अमाऊंट असेल ना तर तुम्हाला छान सेटवरही रिस्पेक्ट मिळतो. अदरवाईज अशी ट्रीटमेंट मिळते की अरे हा ये तो. तू आता मगाशी म्हणालीस ना की इमेज बदलली पाहिजे आणि ती चांगलीच गोष्ट आहे, कारण शेवटी इमेज बदलायलाच पाहिजे. ॲज अन ॲक्ट्रेस तुला आता कशा प्रकारच्या भूमिका करायची तहान आहे, काय करायचं आहे तुला? एक्झॅक्टली म्हणजे मी की मला आता मायथोच करायचं आहे किंवा मला आता अस्मिता सारख्याच भूमिका करायच्या आहेत किंवा मला आता रोमॅन्टिकच रोल करायचे आहेत, असं माझं तर सध्या असं काहीच टार्गेट नाही आहे. पण उत्तम स्क्रिप्ट आणि ते कॅरेक्टर उत्तम असावं. अगेन म्हणजे हेही घडलंय पास्टमधल्या चुकांमधलं मी सांगेन की मी काही अपॉर्च्युनिटी मिस केल्या आहेत किंवा मी नाही म्हणाले त्या प्रोजेक्टला कारण तिथे लीड नव्हतं. जशा म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे मी एका फिल्मसाठी ऑडिशन दिलं होतं, त्या फिल्ममध्ये लीड शिवाय आणखीन 4 कॅरेक्टर्स होते आणि मी लीडसाठी ऑडिशन दिलं होतं, पण लीडसाठी ते नाही झालं वर्कआउट. आणि मग ते म्हणाले की ते बाकीच्या 4 त्याच्या मैत्रिणी आहेत ना त्यामधली एक तू कर. आणि वाजले की नाही सॉरी, मला लीडसाठी इंटरेस्ट होता. सो आता कुठेतरी जाऊन मला असं वाटतं की यार मे बी मी ते केलं असतं तर मे बी पाथ कदाचित वेगळा होऊ शकला असता, कारण एक चांगली उत्तम फिल्म होती आणि ते कॅरेक्टर्स पण त्यातल्या त्यात इम्पॉर्टंट होते. हा म्हणजे अगदीच असं नाही की नव्हतेच इम्पॉर्टंट. कांदे पोहे. हो का? अरे सो सई आणि मी म्हणजे तिकडेच त्याच याला मी ऑडिशन दिलं होतं. सई पण होते तेव्हा आणि मला ऍक्च्युअली नंतर कळलं की सई आहे. मी ऑडिशन दिलं होतं तेव्हा उर्मिला होती कानेटकर माझ्यासोबत. सो आम्ही सगळ्यांनी लीडसाठी दिलं आणि जे सोबतच्या 4 जणी त्या फिल्म मध्ये दाखवलं. सो एक उत्तम दिग्दर्शक आणि एक उत्तम सिनेमा, चांगली टीम अशी एक ती होऊ शकली असती. पण तेव्हा मला जनरली तू असं मगाशी पण आपल्या बोलण्यामध्ये हे आलं की तुला येत गेलं आणि तू करत गेलीस, तर सांगणारं कोणी नव्हतं की तू हे कर किंवा करू नको, जसं अस्मितेनंतरचा आपला विषय झाला. पण थ्रू आउट दिस इयर्स, आता जवळपास किती 15 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, तुला असं सांगणारं कोणी नव्हतं की तू हे घे किंवा हे करू नकोस, तू हे स्वीकारायला पाहिजेस किंवा नकोस करूस? नाही का? म्हणजे असं कोण एक व्यक्ती अशी कधीच नव्हती. जनरली हे होतं की एक लीड केल्यानंतर मग जे आपल्याला भेटतात इंडस्ट्रीमधले, मग ते सिनियर असो किंवा आपल्या बरोबरचे, की त्यांचं असं असतं की
मग त्यातही पुन्हा असं होतं काय, काही जण आजही आपल्याकडे आहेत ना की जे येईल ते काम करतात ते, आणि ते छान करतात, असं नाही की ते उगाचच करतात, पण एक तेही तेवढंच इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे तर मी केलं. सो मला तेव्हा असेही होते बरेच सांगणारे की जे येत आहे ते करत जा, की तू दिसत राहशील, आणि हेही सांगणारे होते की तू खूप जास्त एक्सपोज होईल ना फेस, तर मग तुला काम नाही मिळणार, त्यामुळे तू येईल ते करत जाऊ नकोस, लीड साठी थांब, मिळेल तुला लीड, तू लीड करतेस ना, तू छान दिसतेस आणि तू करतेस व्यवस्थित, तर तुला लीड येणार. अजून काही असं एज असं तुझं असं नाही आहे की लीडसाठी तू कन्सिडरच नाही होणार, सो थांब. तर त्या ह्याच्यामध्ये म्हणजे अर्धे इथले अर्धे तिथले, सो समवॉट लाईक ठीक आहे जर आता, आणि मला स्वतःला कॉन्फिडन्स होता की लीड मिळेल, आणि हे तर मी अस्मिताच्याही आधीच सांगते तुम्हाला, म्हणजे अस्मिताच्या आधी जे मी शोज किंवा फिल्म्स केले होते तेव्हाची गोष्ट, आणि इव्हेंच्युअली अस्मिता आल्यानंतर तर मग माझं असं होतं की ठीक आहे मग आता लीडच करूयात, मिळतायत आणि आहे अस्मितामुळे ऑलरेडी जरा फेसला एक ओळख मिळाली आहे, तर मिळेल लीड. सो अगेन आता इथनं पुढं शेवटी आपण पुढेच जात असतो. आता कोणी तू असं ठेवलंस का की मला तू सांग मी करू की नको, एखादी स्क्रिप्ट आल्यानंतर त्या स्क्रिप्टचा भाग आपण व्हायचा की नाही, असं कोणी आहे की नाही, तूच ठरवत असते अजूनही? नाही, अजूनही असं कोणीच नाहीये, पण आता मला असं वाटतं थोडं अनुभवाने किंवा एज मॅच्युरिटीने आता मला माझं थोडंसं असं मत झालं, किंवा मत झाल्यापेक्षा मला थोडंसं त्यातलं कळायला लागलं की मे बी जरी हे लीड नसेल पण हे कॅरेक्टर आहे चांगलं त्या कॅलिबरचं, किंवा एक अगेन मी जसं म्हटलं की मला नेगेटिव्ह मिळालं म्हणून मी केलं. कॅमी होता 3 महिन्यांचा, त्यांनी मला आधीच सांगितलं फक्त 3 महिन्यांचं आहे, तर कराल का, त्यांचं असंच होतं कारण छोटं आहे कॅरेक्टर पण निगेटिव्ह आहे, आणि तर म्हटलं ठीक आहे चालेल, निगेटिव्ह करायला मिळतंय, काहीतरी वेगळं करायला मिळतंय, सो करूयात. आणि ते आवडलं, म्हणजे चॅनललाही आवडलं, लोकांनाही आवडलं, जे त्यांना एक्सपेक्टेड नव्हतं की मी निगेटिव्ह करू शकेन, आणि इट वर्कड आउट. ओके, शेवटच्या टप्प्यावर आलो आपण आता. तुला प्रत्येक ॲक्ट्रेसला कसं असतं की मला एखादी भूमिका करायला आवडणार असते, की मला हे अशी भूमिका हवी आहे की जी माझे ड्रीम रोल आहे, मला करायचं आहे. असं तुझं काय आहे ठरलेलं की मला अशा स्वरूपाचं काहीतरी कॅरेक्टर साकारायचं आहे, किंवा मला अशी भूमिका हवी आहे की ज्याच्यामध्ये माझा कस लागेल, अशासारखी, असं काय असं वाटतं तुला? असं ॲक्च्युली असं म्हणजे एक कॅरेक्टर असं मला नाही म्हणता येणार, पण असे खूप काही आता OTT मुळे इतके बघायला मिळतात ना, कलाकृती, आणि बघायलाही मिळतात. म्हणजे ह्या मधल्या काळात जेव्हा ॲक्च्युली मी काहीच काम करत नव्हते किंवा बऱ्यापैकी मोकळा वेळ होता, तर जेवढे काही OTT आहेत तिथे जेवढे मग ते ब्रिटिश असो किंवा आणखीन काय फ्रेंच असो, ज्या काही सिरीज कॉन्टेंट सगळं बघायला मिळतं, आणि त्यातले असे खूप काही कॅरेक्टर्स किंवा खूप काही सिरीज किंवा खूप काही मूवीज आहेत, तर मला असं की आपल्याकडे हे असं व्हायला पाहिजे यार, किंवा मला हे असं करायचं आहे. तर असे खूप आहेत, म्हणजे मला असं एक नाही सांगता येणार, पण अगेन तू यापूर्वी सिनेमा, नाटक, टीव्ही सर्व माध्यमांमध्ये काम केलं, आता पण तू ते सगळं ओपन ठेवलंस की नाही? सिनेमाच करायचा आहे, सिरियल्स? नाही, सगळं ओपन ठेवलंय. रादर मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा OTT हा आणखीन एक ऑप्शन नव्हता, आता हा आणखीन एक ऑप्शन ओपन झाला आहे. मी मधल्या काळात काही ऍड फिल्म्स पण केल्या होत्या, सो तेही व्हेन आय स्टार्टेड, तर माझं रिसेंटली एक ऍड बघितली मी, ती याची मिर्च मसाल्याची होती ती. अच्छा हा ती एक बघणार, कॅच मसाल्याची. पण ती पण ऍक्च्युअली जुनी आहे. तर तेव्हा असं एक होतं की टिक मार्क की अच्छा आपण नाटक केलंय, ओके फिल्म झालंय, आता आपण टेलिव्हिजन करतोय तर ऍड करूया, ऍड केलंय. मग इव्हन टेलिव्हिजनवरती सगळ्यांचं असायचं की आता मग तू झी, कारण तेव्हा झी खूप फेमस होतं, तर मग तू झीवर का नाही करत, मग झी झालं, मग आता काय, सो द नेक्स्ट स्टेप काय, सो आता नेक्स्ट स्टेप फॉर मी इज लाईक की ह्या सगळ्या टिक झाल्या आहेत, तो समथिंग ऑन OTT जे मी आजपर्यंत नाही केलंय. अर्थात मध्ये मी एक आपल्या मराठी OTT साठी एक सिरीज केली, जॉबलेस म्हणून, सो आता नेक्स्ट लेवल इज हिंदी OTT. मला असं वाटतं की तुझ्यामध्ये ते कॅलिबर आहे, आणि अस्मिता छाप म्हणून म्हणत नव्हतो मी, मला म्हणायचं नाहीये, म्हणजे तशा पद्धतीच्या भूमिका तू साकारू शकतेस. त्याच्यामध्ये एक स्त्री असून सुद्धा तो जो एक कणखरपणा किंवा तो जो एक डॉमिनन्स लागतो त्या भूमिकेसाठीचा, तो तुझ्यामध्ये आहे, त्या कॅरेक्टरमध्ये आहे, आणि जेव्हा इतर भूमिका सुद्धा केलेल्याच आहेस. त्यामुळं मला अशी अपेक्षा आहे की तू येत्या काळामध्ये ही जी व्हॅक्यूम आहे, आपल्याकडे सगळ्या अभिनेत्री अशा दिसत नाहीत, काही खूपच गर्लिशच असतात, किंवा म्हणजे गर्लिश इन द सेन्स फेमिनाईनच असतात त्या, पण अशा खूप अभिनेत्री की ज्यांना थोड्या बॉईश, थोडा डॉमिनन्स असू शकतो, येऊ शकतो, त्यापैकी तू एक आहेस. सो ते कॅश करायला हरकत नाही, कारण अलीकडच्या काळामध्ये पोलीस, मिलिटरी
असे खूप जॉनर आलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मारधाड फायरिंग बिरिंग खूप आहे. मी जसं म्हटलं तसं मी आता युएसच्या जेवढ्या तुम्ही Detectives. सिरीज किंवा फिल्म्स बघाल ना त्यात सगळ्या एक्स कॉप किंवा एक्स Yeah. मिलिटंट वगैरे असल्या काय हो. काय असतात. सो मला असं होतं त्यामुळे की मला असं वाटतं की हे खूप मोठी व्हॅक्यूम आहे जी तू भरून काढू शकतेस. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तू ज्या सगळ्या प्रवासामधनं गेली आहेस आणि आता तू पुन्हा नव्यानं इथे येऊन बसली आहेस त्यातून मला खरंच आनंद आहे. आणि तुझं जे तुझ्या डोक्यात जे आहे की तू स्वतःला जिथे पाहते आहेस जिथे कुठे तू लवकर पोचो, तुला छान भूमिका मिळो आणि पुन्हा एकदा तुझं छाप सोडलायस तू आमच्यावर तो पुन्हा जास्त ठाशी हो असं मला वाटतं. खूप शुभेच्छा. तू मित्रमंडळामध्ये आलीस, मनमोकळेपणानं बोललीस, कुठलाही आडपडदा न ठेवता. मी सुद्धा अतिशय जे मनात आलं ते बोलत गेलो. तर हे मैत्र असंच राहू. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. या निमित्तानं मयुरी आपल्या सगळ्यांना भेटली आहे. ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे, मी सुद्धा आहे. तुमचे काही प्रश्न काही कमेंट्स असतील तर जरूर कळवा. मी स्वतः तिला सांगेन किंवा ती असतेच ॲक्टिव्ह. आणि एपिसोड कसा वाटला मला सांगा. थांबतो इथे. भले ते घडो. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्यासोबत मयुरी जोडली गेली आहे. मयुरी थँक्यू. थँक्यू. थँक्यू.